राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। सुभाषचंद्राच्या 22,000 कोटींच्या कर्जाची 6.5 कोटींमध्ये सेटलमेंट। जी टीव्हीचे संस्थापक राज्यसभेचे माजी खासदार सुभाषचंद्रा यांना 22,000 कोटींचं कर्जमाफ। उमेदमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार। महिला आर्थिक सक्षमीकरण प्राधान्य। कृषी अवजार बँक मिळणार शेतकऱ्यांना। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीसाठी 1 वर्षाची मुदतवाढ। मुख्यमंत्र्यांची घोषणा। मुदतवाढ म्हणजे सूट नव्हे, प्रताप सरनाईक। 1 वर्षात श्वानदंशाच्या 15 लाख घटना। राज्याच्या मनपा हद्दीतील शासनाची आकडेवारी आली समोर। मोकाट कुत्र्यांची संख्या कोटींपेक्षा जास्त। सर्वसामान्यांना फटका। हिमकडा कोसळल्यानेच नेपाळमध्ये जलप्रलय। अमेरिकेच्या भूविज्ञान सर्वेक्षण विभागाचा दावा। भारताची 37 लाख टन मदत सामुग्री पोहोचली। कांदा महागला, बटाटा स्वस्त। लसणाचे दर झाले स्थिर। 2 महिन्यांच्या कालावधीत कांद्याच्या दरात झाली लक्षणीय वाढ। ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम। खरीप गेल्यातच जमा। शेतकऱ्यांची चिंता मिटली। ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा 54% कमी पाऊस। मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मोठी पावसाची तूट। महाराष्ट्राच्या 114 पर्यटकांचा संपर्क तुटला। चिंता वाढली। नेपाळमधील हिमस्खलनामध्ये 290 हिंदुस्थानी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर। साखरेचा काळाबाजार रोखणार विशेष पथकं। 4,000 क्विंटलवर मर्यादा, अन्यथा होणार कारवाई। जिल्हा स्तरावरती 5 सदस्यांची विशेष पथकं सरकारने केली तयार। ममता बॅनर्जी यांना न्यायालयाचाही झटका। पक्षाची गोठवलेली बँक खाती पुन्हा वापरण्यास तुर्तास परवानगी नाही। कोर्टाने सर्व पक्षांना पुढील 5 आठवड्यात आपले उत्तर दाखल करण्याचे दिले निर्देश। ब्लिंकिट झेप्टोतून 5 किलोपेक्षा जास्त साखर आता मिळणार नाही। ऐन सणासुदीमध्ये साखर खरेदीचे झाले वांदे। 80 रुपयांपेक्षा किलो जास्त। राजधानीत राजकीय उलथापालथीच्या चर्चेला उधाण। नरेंद्र देवेंद्र एकाच ठिकाणी राहणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष। 3 दिवसात कांदा 400 रुपयांनी घसरला। शेतकरी संघटनेचा मुंबई दिल्लीत आंदोलनाचा इशारा। शेतकऱ्यांना तोटाच तोटा। साखर साठेबाजांवरती होणार गुन्हा दाखल। 400 मेट्रिक टनाची मर्यादा। राज्यभर धडक तपासणी। जिल्ह्यात विशेष पथकं तैनात। साखर खरेदीवरती मर्यादा येणार। 362 बळी, 300 भारतीय बेपत्ताच। भोटेकोशी दुर्घटनेतील 1500 जणांचा शोध सुरू। महाराष्ट्रातील 900 पर्यटक त्यामध्ये अडकल्याची भीती। अनेक जण बेपत्ता झाल्याचीही भीती। नर्मदेच्या लाटांवरती आरोग्याची जीवनवाहिनी। बोट रुग्णवाहिकेने आदिवासी पाड्यांवरती केला उपचार। वर्षभरात 11,000 जणांची केली थेट तपासणी। मुंबईत शाळांच्या कॅन्टीनमध्ये आता पोहे, शिरा, उपमा। तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे वडापाव, समोसा, कोलाची विक्री झाली कायमची थेट बंद। सूक्ष्म अन्न प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल। पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत 31,000हून अधिक प्रकल्प महाराष्ट्रात। महाराष्ट्राची कामगिरी दमदार। आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे थेट आदेश नाहीत। सर्वोच्च न्यायालयाचे जंतर मंतरवरती थेट स्पष्ट मत। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती।
अपत्यग्रस्त जनतेची देवाक काळजी. PM केअर्स फंडातून फक्त 0.01% खर्च, तब्बल 8,500 कोटी पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर. महाराष्ट्रावरती पाऊस रुसला. पुढील 15 दिवस महत्त्वाचे. श्रावण उजाडतोय तरी वरुणराजाची दडी. पुढील 5 दिवसांचा अंदाज. राज्यात पाऊस नाहीच. खरीप पेरणीत नाशिक अव्वल. खुरपणीची पेरणी केवळ नाशिक जिल्ह्यात. राज्यात कोकण विभाग पिछाडीवरती. महाराष्ट्रात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस कमी. किरकोळ महागाई सलग 7व्या महिन्यात वाढली. खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या. सर्वसामान्यांना जीवनमान जगण्यामध्ये अडचणी. ॲग्रिस्टॅकवर नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार. 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर होणार. अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवरती आणण्याचे महसूल मंत्र्यांचे थेट आदेश. 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार आता थेट दिलासा. तिसरी आणि चौथी यादी देखील पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर करण्याचं सरकारचं आव्हान आले अखेर समोर. 60% अधिक रानटी आशियाई हत्ती भारतात असल्याची नरेंद्र मोदी यांची ग्वाही. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो. कांदा, आले महागले. स्वयंपाकाचे बजेट कोलमडले. जुलैचा महागाईचा पारा 4.5%वरती. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात प्रचंड महागाईची झळ पोचली.